त्या काळामध्ये उत्कृष्ट शासन स्वराज्य निर्माण करून अष्टप्रधान मंडळ स्थापन करून एक आदर्श राज्य प्रस्थापित केलं आणि एक आदर्श राजा म्हणून समाजापुढे आले. तसाच आदर्श राजा म्हणजे राम. रामाचा आदर्श त्या काळामध्ये सर्वांना वाटायचं की रामाच्या काळात कुणालाच काही कमी नाही. पृथ्वीवर सुजलाम सुफलाम स्वर्ग होता. मग त्याच्यानंतर कृष्ण अवतार झाला, 8वा अवतार. तेव्हा निर्गुण निराकार परब्रह्म वसुदेव देवकीच्या पोटी आला, नंद यशोदेच्या अंगणात खेळू लागला. परब्रह्म निष्काम तो हा गवळे धरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. कृष्ण अवतार झाला. त्याच्यानंतर फास्ट घेतो 9वा अवतार, मौन अवतार धारण केला देवानं. देवानं बोललंच नाही. मौन अवतार म्हणजे बुद्ध, मौन अवतार. आणि आता पुढे जो अवतार होणार आहे 10वा, तो आहे कल्की अवतार. तो कल्की अवतार कलियुगाच्या अंतिम चरणात होणार आहे, हे भविष्य पुराणात सांगितलेलं आहे. मग इतर अवतार आता अवधूत मूर्ती, दत्तात्रेय असतील, भागवतातले 24 अवतार, त्यात अंश अवतार. प्रत्येक अवतारात देव निर्गुण रूपात होता, पण सगुण साकार झाला आणि भक्तासाठी दर्शनाला सोपा झाला. नाही तर अवघड होता. आता तुम्हाला जर म्हणलं अनिरुद्ध महाराज तुम्ही घरी चित्त एकाग्र करा, आकाशात चित्त एकाग्र करा, तर आकाश म्हणल्यावर तुमच्याकडे कुठलाच आकार येत नाही, तुमच्या ध्यानातच येत नाही. पण तुम्हाला जर म्हणलं श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर बसा आणि ध्यान लावा, तर तुमचं